रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या नव्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शोध मराठी संस्कृतीचा। आज आपण आलोय महूद बुद्रुक मध्ये आणि तिथे काही वारकरी मंडळी आपल्याला भेटलेत, तर जाणून घेऊया की त्यांचा वारीचा अनुभव कसा आहे। रामकृष्ण हरी। रामकृष्ण बोले। नाव काय तुमचं? धनाजी बबन गोडसे। धनाजी बबन गोडसे। तर किती वारी म्हणायची तुमची? ही 7वी वारी आहे। 7वी वारी आहे, म्हणजे सलग 7 वर्ष झालं तुम्ही वारीला येत 7 वर्ष। मागल्या वर्षी आमची मम्मी एक्सपायर झाल्यामुळे मागल्या वर्षी येऊ शकलो नाही। या वर्षी मम्मीला मी म्हणत 5 तारखेला वर्ष झाल्यामुळे म्हटलं आता आपण वारी चुकवायला जायचं। मला तुमच्या काय माळ दिसते, मला सांगा किती वर्ष झाली माळ घालून? 7 वर्ष झाली। म्हणजे 7 वर्ष। ज्यावेळेस तुम्ही पहिल्या वर्षी वारीला आला त्यावेळेस तुम्हाला माळ घातली? हो, आम्ही घरची माणसं सगळे घेऊन आलो, त्यावेळेस आमच्या मंडळीची माळ होती। नंतर मंडळी मला म्हटली तुम्ही पण माळ घाला। बरं, घातली। मग तुम्हाला म्हणजे असं काही वेगळं पण काय जाणवते माळ घातल्यापासून तुमच्या आयुष्यात? असं शांतता मिळते। शांतता मिळते भरपूर। मग तुम्ही बाकीच्या लोकांना काय सांगाल की बाबा माळेबद्दल, का माळ घालावी किंवा माळ घातल्यानंतर जीवनामध्ये काय बदल होतात? माणसार हा चांगला नाही। चांगला नाही नाहीच, जे माणसाला अजिबात करूच नाही। करू नये म्हणजे माणसावर केल्यामुळे म्हणजे असं काय वाटतंय तुम्हाला की आता तुम्ही माणसावर करत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही माणसावर करत होता त्यावेळेस म्हणजे असं तुमच्या स्वतःच्या शरीरामध्ये किंवा काय असं विचारांमध्ये काय वेगळं पण जाणवते तुम्हाला त्या दोन्ही? माणसामध्ये काय आहे ते माणूस आहे। बर। आणि आपण काय करतो, सगळ्या पाची पकवानाचं आपण जे करून खातो ना त्यात जी शिकते ते माणसात एवढी नाही। म्हणजे माणसावर करणं हे तुमच्या दृष्टीने तर पूर्ण चुकीचं आहे। अगदी बरोबर। ठीक आहे। आणि मला सांगा, तुम्ही सलग 7 वर्ष वारले येत आहे, तर म्हणजे कसं नियोजन असते? तुम्ही कसं कुठलं म्हणजे कसं नियोजन? मी आज 7 वर्ष झाली याचं दुसऱ्या ट्रॅक्टरात येत होतो। ह्या मागल्या वर्षी मम्मी वारल्या म्हणून मी ट्रॅक्टर घेऊन येऊ शकलो नाही। तर आता ह्या वर्षी म्हणतो मम्मीचं वर्ष झालं, आपला स्वतःचा ट्रॅक्टर घेऊन जायची माझी इच्छा मनापासून होती, ती आम्ही पूर्ण केली। आणि इथून पुढे स्वतःचा ट्रॅक्टर घेऊन मी पंढरपूरला दरवर्षी येणार। म्हणजे पांडुरंगाच्या भेटीला तुमच्याबरोबर तुमचा ट्रॅक्टर सुद्धा असणार? ट्रॅक्टर सुद्धा असणार। आपला ट्रॅक्टर लावायचं पार्किंग व्यवस्थित आहे, पाण्याची सोय आहे, जेवणाची सोय आहे। मग ट्रॅक्टरचं नियोजन कसं असतंय की बाबा ट्रॅक्टरला ते साहित्य ठेवायला मागं ट्रॉली म्हणा किंवा ते साहित्य बांधण्यासाठी केलेली जागा, त्याचं नियोजन कसं करता तुम्ही? त्याचं नियोजन म्हणजे जोडदार कुणाला ट्रॉली मागायची, मागून आणल्यानंतर त्याला ताडपत्री घ्या, परत कळा लावा, ती करायची। आम्ही 8 ते 10 दिवस हे आमचं असं चालत, पूर्वतयारी चालू असते। पूर्वतयारी म्हणजे ते कधी उत्साह, अतिशय उत्साह असतो। म्हणजे आता तुम्ही 1 वर्षभर तुमचं दैनंदिन आयुष्य जगतायचा आणि आता तुम्ही 10-15 दिवस झाले या वारीत सहभागी घ्यायचा, तर तुम्हाला म्हणजे असं वेगळं पण काय वाटतं की बाबा? वेगळं पण म्हणजे माणसाचा जो माहोल आहे तो 1 नंबर आहे। आणि कोणी कोणाला जर एखाद्यानं तुडवून जर गेलं तर ते म्हणतो माऊली, तर तो माणूस काय करतो, शांतते घेतो। माऊली याचा अर्थ असा आहे की ते कुणालाही शिव देऊ शकत नाही। बर, म्हणजे तसं तिकडं होतंय ते तिकडं जसं होतंय तसं इथं होऊ शकत नाही, अजिबात नाही। सगळे म्हणजे असं प्रेमानच राहतात सगळ्यांसोबत, प्रेमान राहतात। एखादा चुकला तर त्याला समजून घेतात। कोण विचारलं बाबा मला कुठं जायचं आहे, तर तो माणूस पडला सांगतो माऊली तुम्ही इकडे जावा। म्हणजे तुम्हाला एक इथं काय म्हणलं तर आपण म्हणायला गेलं तर प्रेम भेटतंय किंवा एक आपुलकी भेटते, आपुलकी जी की आपल्या समाजामध्ये आपल्याला भेटत नाही, पण इथं आपण सगळं समाज। गावात एखादा माणूस जर निघून जर पूर्ण गेला तर त्याला आपण हाक मारत आहे, पण वारीत जर माणूस गाठ पडला आपणाला तर तो म्हणतो अरे मौली नमस्ते, कधी आला तुम्ही? हे महत्व आहे। म्हणजे तुम्ही आता तुमच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगाल की तुमच्यासारख्या ज्येष्ठ म्हणजे मंडळींना की बाबा वारी करावी किंवा का करावी? वारी ही केलीच पाहिजे। पांडुरंग नंबर 1 आहे आता। 1 नंबर मध्ये पांडुरंग 1 नंबर मध्ये आहे आता। म्हणजे वारी केली पाहिजे। आणि आजकाल आम्ही बघतोय की तरुणाई पण एका वेगळ्या दिशेला भरकटते, कुठल्या तरी एका चुकीच्या वाटेला चालली, त्या तरुणाईनं वारीच्या वाटेवर यावं यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना काय आवाहन करताल? मी त्यांना सांगावं व्यसनमुक्ती त्यांनी करावी। पहिली व्यसनमुक्ती करून पांडुरंगाच्या चरणी अर्पण व्हावं ही माझी इच्छा आहे। म्हणजे यापुढे तुमची वारी अशीच कायमस्वरूपी चालू राहणार? माझी चालू राहणार। ठीक आहे, तुमची वारी यापुढे अशीच चालू राहावी आणि तुमच्याबरोबर अनेक गावातील लोक तुमच्या बरोबर वारीमध्ये वारीचा भाग व्हावा, वारी अनुभवावी, वारीमध्ये सहभाग घ्यावा, अशीच पांडुरंगाच्या चरणी मी मागणं मागतो। आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो आणि तुमच्यासारखे असंख्य माळकरी या वारीच्या माध्यमातून घडो, एवढंच मागणं मागतो। थांबतो। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी।